हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आधुनिक युगाबरोबर आता आपल्या जुन्या परंपरा पाळण्याच्या पद्धतीमध्येही कालानुरूप बदल करणे आवश्यक ठरते। पूर्वी घरातल्या घरात देवांची रोजची पूजा सांगायलाही अनेकांकडे भटजी येत असत। मग सत्यनारायण, मंगळागौर किंवा गणपती यासारख्या पूजा तर सर्वांकडेच भटजी सांगत होते व आजही सांगतात। परंतु सध्याच्या टंचाईच्या काळात भटजींचीही टंचाई भासू लागलेली आहे। त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त लोकांकडे जाऊन पूजा सांगणे गुरुजींना जमत नाही किंवा तारांबळ उडते। परिणामी काही वेळेला ठरलेल्या कार्यक्रमामध्ये विशेष बदल होताना दिसतो। अशा गोष्टींना फाटा देत आम्ही संत यशवंतराव महाराज विचार प्रसार अभियानाअंतर्गत श्री सत्यनारायण महापूजा ही ध्वनिफितीद्वारा आपल्या पुढे सादर करत आहोत। कृपया ज्या वेळेला आपल्याकडे ब्राह्मण उपलब्ध होत नसतात त्यावेळेला आपण या सीडीद्वारे श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा करू शकतो। हाच एक प्रयत्न। सत्यनारायण पूजेला आवश्यक साहित्य पुढील प्रमाणे आहे। हळदी कुंकवाचे ताट, श्रीफळ 2, खोबऱ्याच्या वाट्या 2, सुपाऱ्या 11, खारका 5, बदाम 5, गुळ खोबरं, 1 किलो गहू, 1 किलो तांदूळ, विडेची पानं 15, ब्लाऊज पीस, 2 पत्राळी, 1 चौरंग, 2 पाट, बसण्यासाठी आसनपट्टी, पंचामृत, तांब्याचे 2 कलश, तसेच तिसरा स्टीलचा कलश असला तरी चालेल, पळी फुलपात्र, ताम्हण इत्यादी सर्व पूजा साहित्याची तयारी झाल्यानंतर सत्यनारायण पूजेची मांडणी करावी। आपल्यासमोर चौरंग मांडावा, सभोवती रांगोळी काढावी। चौरंगावर मध्यभागी पावशर तांदूळ किंवा गहू घालावेत। चौरंगावरच आपल्या समोर 2 विड्याचे पान ठेवून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी। मधल्या तांदळावर कलश तांब्या ठेवावा, त्यात विड्याची पानं घालून आंब्याचा फाटा घालून वरती एक पूर्ण पात्र ठेवावं, त्यात तांदूळ भरावेत। त्या पूर्ण पात्रामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी। बाळकृष्णाभोवती 9 सुपाऱ्या मांडाव्यात। नवग्रहांच्या उद्देशून त्या 9 सुपाऱ्या असणार आहेत। नंतर चौरंगाच्या पुढे आपण जो पाट ठेवलेला आहे त्या पाटावरही गहू ठेवून एक कलश मांडावा, त्याच्यावर नारळ ठेवावं आणि दुसरं नारळ जे आहे तर ते चौरंगावर एका बाजूला ठेवावं। चौरंगाला केळीचे अथवा कर्दळीचे खांब बांधावेत। सर्व पूजेची साहित्याची तयारी ठेवावी। सत्यनारायणाचा फोटो चौरंगावर ठेवावा। मनोभावे भगवंताला नमस्कार करून, घरातल्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून, श्रद्धाभाव बाळगून पूजेला आरंभ करायचा आहे। श्रीमन्मागणाधिपतये नमः। यजमान भाले मांगल्य तिलककर्णम। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः। स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। तिलकं विप्रहस्तेन मातृहस्तेन भोजनं। दानञ्चात्महस्तेन देहि मे मधुसूदन। नेत्राचमनम्। यजमानाने आचमन करावं। 3 वेळेला पाणी प्यायचं आहे। 4थ्या वेळेला पाणी हातावर घेऊन सोडून द्यायचं आहे। ओम केशवाय नमः स्वाहा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा।
ॐ गोविन्दाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. हातात पळीभर पाणी घेऊन पुन्हा ताम्हणामध्ये सोडायचं आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम नमो भगवते वासुदेवाय असा 3 वेळेला जप करावा. येत असेल तर गायत्री मंत्राचा 3 वेळेला जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. नेत्राचमनम, डोळ्याला पाणी लावावं. सभायाभ्यंतर शुचिः, सर्वं शुचिः, आत्माराम शुचिः, शुचिरभव. देवाला 11 वेळेला नमस्कार करायचा आहे. श्रीमन्मागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यां नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्मागणाधिपतये नमः, श्रीमत्संतयशवंताय नमः. हातामध्ये अक्षत घ्यायचे आहेत. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यप्पठे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटे शैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम्, येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लगणं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि, लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषां विन्द्यवर्षामो हृदयस्थो जनार्दनः, विनायकं गुरुं भाणुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान्, सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये, सर्वकार्यार्थसिद्धये. अक्षत मुख्य देवतेला म्हणजे गणेशाला, बाळकृष्णाला वाहून द्यायचे आहेत. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात अक्षत घ्या. प्रधान संकल्प आपल्याला करायचा आहे. विष्णुर्विष्णु विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अस्मिन् शुभनामसंवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकराशिस्थिते सूर्ये अमुकराशिस्थिते देवराजगुरौ शेषेषु गृहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं ग्रहगुणविशेषेण
विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्मिन् पुण्याहे आदौ यजमानस्य गोत्रोच्चारः. यजमानानं आपला गोत्रोच्चार करावा. गोत्र माहिती नसेल तर कुळाचा उच्चार करावा. स्वतःचं नाव घ्यावं. स्वपत्नीचं नाव घ्यायचं आहे. यजमानो अहम म्हणायचंय. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्तो पुण्यफलो प्राप्त्यर्थम् अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेमो स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थं मनेप्सितो सकल मनोरथ सिद्ध्यर्थं श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यै ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनमहं करिष्ये. पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे. परत हातामध्ये पाणी घ्यावं. ततरादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनं तथा च कलशघंटा पूजनंच करिष्ये. पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे. मनातल्या मनात गणपती बाप्पाचं स्मरण करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्मागणाधिपतये नमः. ध्यानं समर्पयामि. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपती बाप्पाला 2 दाणे अक्षत वाहा. नंतर आपल्याला उपदेवतांचं पूजन करायचं आहे. त्यासाठी क्रमाने एक एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून देवतांना वाहायचं आहे. पहिल्यांदा एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून घ्यावं आणि सूर्यनारायणाचं स्मरण करून ते फूल सूर्यनारायणाला वाहायचं आहे. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं सवितः सूर्यनारायणाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. फूल सूर्यनारायणाला वाहून द्यावं. नमस्कार करावा. नमस्करोमि. ततरादौ दीपपूजनम. पुन्हा एक फूल घ्या. गंधाक्षतांमध्ये भिजवून ते फूल दिव्याला वाहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपनारायणाय नमः. गंधाक्षतपुष्पै संपूज्य प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नंतर एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून या कर्मभूमीला व्हायचं आहे. भूमीला प्रार्थना करायची आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूम्यै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नंतर एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून शंख देवतेला वाहा. शंख नसेल तर गणपती बाप्पाच्याच बाजूला सुपारी ठेवावी आणि त्या ठिकाणी ते फूल व्हायचं आहे. ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणिं समर्पयामि. नमस्करोमि. अगरे घंटिकापूजनम्. एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून घंटा देवतेला वाहा. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवन्तत्र देवताह्लादकारणं. घंटस्थगरुडदेवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पाणिं समर्पयामि. घंट्याचा नाद करायचा आहे. घंट्याला नमस्कार करायचा आहे. नमस्करोमि.
स्ववामभागे अक्षतकुंजोपरी कलशन्निधाय. आपल्या पुढं तांब्याचा कलश भरलेला आहे, त्या कलशाला गंध लावावा. त्यामध्ये एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून वहा. नंतर कलशावरती 2 हात ठेवायचे आणि तीर्थाचं आवाहन करायचंय. ततो गंगाद्यावाहनम सर्वे समुद्रा सरितस्तीर्थानि जलदा नदः. म्हणायचंय आयान्तु मम शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं दुरित क्षयकारकः. नमस्कार करावा गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः. कलशातलं तीर्थ पूजेच्या उपकरणांवर आपल्या शरीरावर सिंचन करून घ्यावं. शुचिर्भूत व्हायचंय. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्ष सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः शुचिरभव. नंतर गणपती बाप्पाचं स्मरण करावं. ओम नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः. श्रीमन्मागणाधिपतये नमः. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपती बाप्पाला अक्षत बहा. बाप्पाला ताम्हणामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर बाप्पाच्या आसनावर पुन्हा अक्षत वहा. आसनं परिकल्पयामि. ताम्हणामध्ये बाप्पाला आपण ठेवलेला आहे. पळीने 2 पळ्या पाणी घालावं. एतावानस्य महिमा तोज्जायांश पूरुकः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं देभिः. श्रीमन्मागणाधिपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळी भरून घ्या. त्यामध्ये गंधाक्षत पुष्प घालून अर्घ्य तयार करायचं आहे. श्रीमन्मागणाधिपतये नमः. अर्घ्यस्नानं समर्पयामि. अर्घ्यस्नानांतरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. परत पळीने शुद्धोदक घालायचं आहे. शुद्ध स्नानांतरेण पंचामृतस्नानं. 5 पळ्या पंचामृताचं स्नान बाप्पाला घालायचं आहे. पंचामृतं मयोनीतं पयदधि घृतमधु शर्करासह संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्रीमन्मागणाधिपतये नमः. पंचामृतस्नानं समर्पयामि. पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. नंतर एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून गणपती बाप्पाला व्हायचं आहे आणि पळीपळीने गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. संततधारां पातयेत. ओम गंगणपतये नमः किंवा ओम गणेशाय नमः असा जप करत अभिषेक करायचा आहे. श्री गणेशाय नमः. अथ श्री गणपति अथर्वशीर्षम्. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यम्. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम्. अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते.
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारसितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तम् चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रदम् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। सर्वेखां वायखवेदानाग्रसो जत्साम सर्वेखामेवैनमेतद्वेदानाग्रसेनाभिकिञ्चति शान्तिः शान्तिः शान्तिः। अमृताभिषेक स्नानं समर्पयामि। अभिषेक स्नान झाल्यानंतर पुन्हा 2 पळ्या बाप्पावर पाणी घालायचंय। श्रीमन्मागणाधिपतये नमः। शुद्धाचमन्यं शुद्धोदक स्नानं समर्पयामि। देवाला स्वच्छ स्नान घालून धुवून पुसून वरती चौरंगावर आपण ज्या ठिकाणी आसन ठेवलेलं आहे बाप्पासाठी त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे। श्रीमन्मागणाधिपतये नमः। आसनं परिकल्पयामि। नंतर 2 दाणे अक्षत पुन्हा वस्त्रासाठी व्हायचे आहेत। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। तंतुवस्त्रं समर्पयामि। नंतर यज्ञोपवीत असेल तर यज्ञोपवीत गणपती बाप्पाला व्हावं। यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यस्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः। श्रीमन्मागणाधिपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। यज्ञोपवीतान्ते मुखे आचमनीयं समर्पयामि। पळीभर पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। नंतर बाप्पाला गंध लावावा। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं
विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् श्रीमन्मागणाधिपतये नमः चन्दनं समर्पयामि. नंतर अक्षता व्हाव्यात. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या ग्रहान परमेश्वर. श्रीमन्मागणाधिपतये नमः अक्षतान् समर्पयामि. नंतर पुष्प व्हायचं आहे. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् श्रीमन्मागणाधिपतये नमः पुष्पं समर्पयामि. नंतर दुर्वा असतील तर दुर्वांकुर आपल्याकडे आग्रह करून देवाकडे देठ करून बाप्पाच्या उजव्या हातामध्ये व्हायचे आहेत. दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांगुले शतं हर्दी च पापानि शतं आयुष्यवर्धिनीं दुर्वांकुरान् समर्पयामि. नानाविधपत्रं पुष्पं समर्पयामि. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पापसंहारम् एकबिल्वं गणेशार्पणं. बिल्वपत्र व्हावं. नमस्कार करावा. नमस्करोमि. सुवासिनीने बाप्पाला हळदी कुंकू व्हावं. कुंकुमं कामना दिव्यं कामना कामसंभवे कुंकुमेनार्चितो देव मतः शान्तिं प्रयश्य मे. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी हरिद्रेनार्चितो देव मतः शान्तिं प्रयश्च मे. श्रीमन्मागणाधिपतये नमः तत्तद्देवतापत्न्यै नमः सकलसौभाग्यद्रव्याणि अक्षतान् समर्पयामि. नंतर उद्बत्ती ओवाळायची आहे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमा अग्र्यः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. नंतर आरती ओवाळावी. आज्यंचवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मयः दीपं गृहान देवेश त्रैलोक्यतिमिरापः. श्रीमन्मागणाधिपतये नमः दीपं दर्शयामि. दीपांतरनैवेद्य. बाप्पाजवळ गुळ खोबरं किंवा रंभाफल आदी जे ठेवलेलं असेल त्या भोवती पाणी फिरून तामनामध्ये सोडून द्यावं. आहारं भक्षभोज्यंच नैवेद्यं प्रतिरह्यतां नैवेद्यं समर्पयामि. नमस्कार करावा. नमस्करोमि. 2 पळ्या तामनामध्ये पाणी सोडून द्यावं. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. गंध शिंपडायचा बाप्पाला करोद्वर्तनार्थे. चंदनं सपुष्पचंदनं मुखवासार्थे. वीडापुगी फलतांबुल हिरण्यद्रव्य दक्षिणान् अर्पयामि. बाप्पाजवळ विडा दक्षिणा ठेवा. विडा सुपारीवर पोळेभर पाणी सोडून द्या. हिरण्यं गर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनन्तपुण्यफलदमतः शान्तिं प्रयश्च मे. हिरण्यगर्भदक्षिणान् समर्पयामि. नमस्कार करावा. नमस्करोमि. फूल आणि अक्षत हातामध्ये घ्या. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्रीमन्मागणाधिपतये नमः मंत्रपुष्पं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. पाणी घ्यायचं हातामध्ये. अनेन यथाशक्ती कृत पूजनेन तेन श्री महागणपतिः प्रियतां न मम. नंतर आपल्याला वरुणाचं पूजन करायचं आहे. खाली पाटावर आपण कलश मांडलेला आहे. त्या कलशाला दोघा हातांनी स्पर्श करावा. वरुणाचं ध्यान करायचं आहे. ततबाजामि ब्रह्मणा वन्दमान सदा शास्ते यजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणे हबोद्युर्षग्ं समान आयुः प्रमोकिः. अस्मिन् कलशे वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि स्थापयामि. नमस्कार करावा. नमस्करोमि. ताम्रपात्रमध्ये पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्घ्यस्नानं समर्पयामि. आचमनीयस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. 4 पळ्या तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. नंतर दोघं कलशांना अक्षत व्हाव्यात. म्हणजे पाटावरचाही कलश आणि वरती बाळकृष्णाखाली जो आपण कलश ठेवलाय त्या ठिकाणी अक्षत व्हा. वस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि.
खाली कलशाला चढता गंध 5 ठिकाणी लावायचा आहे. वरती कलशाला 1 ठिकाणी गंध लावावा. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि. कलशमध्ये अपां पतिवरुणाय नमः वरुणं पूजयामि. वरुणाय सांगाय सपरिवाराय नमः. सकलसौभाग्यद्रव्यानि अक्षतान् समर्पयामि. विविध रंगाची फुलं कलशाला व्हायची आहेत. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिरह्यताम्. नानाविधपुष्पं समर्पयामि. तुलसीं हेमरूपाञ्च रत्नरूपाञ्च मञ्जरीं भवमोक्षप्रदातुभ्यमर्पयामि हरिप्रियाम्. सेवन्तिकावकुलचम्पकपाटलाब्जै उन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः स्वां पूजयामि. जगदीश्वर मे प्रसीद. वरुणाय नमः. नानाविधपत्रं पुष्पं समर्पयामि. नमस्कार करावा नमस्करोमि. पाणी घ्यावा हातामध्ये. अनेन यथाशक्तिकृतपूजनेन तेन श्री वरुणौ प्रियतान्न मम. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. नंतर बाळकृष्णाभोवती नवग्रह मांडलेले आहेत. त्या नवग्रहांचं आपल्याला पूजन करायचं आहे. एक एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून क्रमाने प्रत्येक ग्रहाला आवाहन आणि पूजन करून व्हायचं आहे. मी ग्रहांचं स्मरण करतो. तुम्ही मनोभावे प्रत्येक ग्रहाला एक एक फूल व्हावं. जपा कुसुम संकाशं काश्यपेयं महद्वितीं तमोरिं सर्वपापग्धं प्रणतोस्मि दिवाकरं. दिवाकराय नमः. दिवाकरम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं. सोमाय नमः. सोमम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्त्यस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्. भौमाय नमः. भौमम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. प्रियङ्गुगलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. बुधाय नमः. बुधम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि. बृहस्पतिं. बृहस्पतये नमः. बृहस्पतिम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. हीमकुन्दमृणालाभं दैत्याना परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. शुक्राय नमः. शुक्रम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि. शनैश्वरं. शनैश्वराय नमः. शनैश्वरम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्यहम्. राहवे नमः. राहुम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्. केतवे नमः. केतुम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि. आदित्यादि नवग्रहमण्डलदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. सुवासिनी नवग्रहांना हळदी कुंकू वाहा. बिल्वपत्र तुळशीपत्र वाहून नवग्रहांचं मनोभावे पूजन करायचं आहे. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. 2 पळ्या तामणामध्ये पाणी सोडून द्यावं. जलमध्ये स्थावर धूपमग्रापयामि. स्थावर दीपं दर्शयामि. दीपांतरणैवेद्यः. चौरंगावर किंवा पाटावर आपण जी विडा सुपारी फळ आधी ठेवलेला असेल त्या फळाभोवती पाणी फिरून तामणामध्ये सोडून द्यावं. आहारं भक्षभोज्यंच नैवेद्यं हृदयीयतां नैवेद्यं समर्पयामि. 2 पळ्या तामणामध्ये पुन्हा पाणी सोडायचं आहे. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. गंध शिंपडायचा आहे. नवग्रहांना करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं मुखवासार्थे विडापुगी फलतांबूल
हिरण्यद्रव्यदक्षिणान् अर्पयामि नमस्करोमि. पाणी घ्यायचंय हातामध्ये. अनेन यथाशक्ती कृतपूजनेन तेन श्री नवग्रहमंडल देवता प्रियतान्न मम. पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे. नंतर मुख्य पूजनाकडे म्हणजे सत्यनारायणाच्या पूजनाकडे आपल्याला वळायचं आहे. हातामध्ये अक्षत घ्याव्यात. मनोभावे भगवान महाविष्णूचं स्मरण करायचं आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वबाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. बाळकृष्णाला अक्षत व्हायचे आहेत. बाळकृष्णाला ताम्नामध्ये घ्यायचं. पळीने 2 पळ्या पाणी घालायचं आहे. एतावानस्य महिमा तो जायांश्च पूरुकः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिविः. श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळी भरून घ्या. त्याच्यामध्ये गंधाक्षत पुष्प घालून अर्घ्य तयार करायचं आहे. ताम्रपात्रे स्थितं तोयं गंधपुष्पफलान्वितं सहिरण्यं ददाम्यर्घ्यं गृहान गणनायक. त्रिपादूर्ध्व उदयित्पुरुकः पादोसेहा भवत् पुनः ततो विक्ष्वन्व्यक्रामत्साशनानशने अभिः. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. अर्घ्यस्नानं समर्पयामि. अर्घ्यस्नानांतरेण आचमनीय स्नानं. पुन्हा पळीने पाणी घालावं बाळकृष्णावर. ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः सजातो अत्यर्षत पश्चात् भूमिमथो पुरः. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. आचमनीय स्नानं समर्पयामि. आचमनीय स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलै स्नापितोऽसि मया देव मतः शान्तिं प्रयश्च मे. श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. 5 पळ्या पंचामृत स्नान बाळकृष्णावर घालायचं आहे. पंचामृतं मयोनीतं पयदधिघृतमधु शर्करासह संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पंचामृतस्नानं समर्पयामि. पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. पंचामृताचं स्नान झाल्यानंतर पुन्हा 2 पळ्या शुद्धोदकाचं स्नान बाळकृष्णावरती घालायचं आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. शुद्धाचमन्यं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. अत्तर असेल अत्तराचं स्नान सुद्धा बाळकृष्णाला घालायचं आहे. ओम नानासुगन्धितद्रव्यं चन्दनं रजनीयुतं उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. उद्वर्तनस्नानं समर्पयामि. उद्वर्तनस्नानान्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धबालः सर्वशुद्धबालो मणिबालस्त आश्विनः श्वेतः श्वेताक्षोरुणस्तेर्द्राय पशुपतये कर्णाजाम अवलिप्ता रौद्रान्नभोरूपः पार्जन्यः. नंतर 1 फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून बाळकृष्णाला व्हायचं आहे. सुवासिनीने हळदी कुंकू व्हावं. श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. अभिषेकार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य अभिषेकं कुर्यात. बारीक पाण्याची धारा धरायची आहे. मनातल्या मनात विष्णवे नमः विष्णवे नमः असा जप करायचा आहे. श्री गणेशाय नमः. अथ पुरुषसूक्त प्रारंभः.
हरि ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात स भूमिं सर्वतस्पृत्वा त्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् भूताम्रेतत्वस्येषानो जदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य मृतं दिवि त्रिपादूर्ध्व उदयत्पूरुकः पादोऽस्येहा भवत्पुनः ततो विक्वन्व्यक्रामत्साशनानशने अभि ततो विराडजायत विराजो आदिपूरुकः स जातो अत्यरिष्यत पश्चाद्भूमिमथो पुरः तस्माज्जज्ञात् सर्वभूतः संप्रेतं प्रेकदाज्यम् पशुस्त्वांश्चक्रे वायव्यानारण्याग्राम्याश्च जे तस्माद्यज्ञात् सर्वभूतरेचः सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजो तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त जे केचो भयादतः गावो हजज्ञिरे तस्माज्जाता अजावयः तञ्जज्ञं बर्हिकि प्रोक्षन् पुरुखं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साद्या रेखजश्च जे जत्पुरुकं यददुः कतिधाव्यकल्पयन् मुखं किमस्यासि यत्किं बाहु किमूरुपादा उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकाम् अकल्पयन् जत्पुरुखेण हविखा देवा यज्ञमतन्वत वसन्तोऽस्यासीदाजङ्ग्रीक्ष्म इद्मः शरद्धविः सप्तास्यासन् परिदयस्त्रिः सप्तसमिधः कृतः देवा यद्यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुकं पशुम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमाण्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साद्याः सन्ति देवाः सर्वेखां वायखवेदानाग्रसो यत्साम सर्वेखामेवैनमे तद्वेदानाग्रसेन विकिञ्चति शान्तिः शान्तिः शान्तिः
अमृताभिषेकस्नानं समर्पयामि. बाळकृष्णाला स्वच्छ स्नान घालून धुवून पुसून घ्यायचं आहे. नंतर पूर्ण पात्रामध्ये बाळकृष्णाला ठेवायचं आहे. अक्षत वहा. यज्ञोपवीत असेल तर यज्ञोपवीत व्हायचं आहे. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यस्सहजं पुरस्तात्. आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. यज्ञोपवीतं समर्पयामि. यज्ञोपवीतान्ते मुखे आचमनीयं समर्पयामि. पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. बाळकृष्णाचं आपल्याला पूजन करायचं आहे. पहिल्यांदा गंध लावावा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपन सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. चंदनं समर्पयामि. अक्षताच्च सुरश्रेष्ठा कुङ्कुमाक्ता सुशोभना मया निवेदिता भक्ता ग्रहान परमेश्वरो. श्रीमन्मागणाधिपतये नमः. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. अक्षतान् समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. पुष्पाणिं समर्पयामि. बिल्वपत्र तुळशीपत्र मुख्य देवतेला भाव. श्रेवंतिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रबालतुलसीदलमालतीभिः स्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. बिल्वपत्रं तुलसीदलपत्रं समर्पयामि. नंतर उद्बत्ती ओवाळायची आहे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमा अग्र्यः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. धूपोऽयं समर्पयामि. आज्यञ्च वर्ति संयुक्तं वह्निदायोजितं मयः दीपं गृहान देवेश त्रैलोक्यतिमिरापः. विष्णुस्वरूपी श्रीमत्सत्यनारायण देवताभ्यो नमः. दीपं दर्शयामि. दीपांतरनैवेद्य. नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा फळ आणलेलं असेल त्या नैवेद्याभोवती पाणी फिरून ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. शर्करा खंड खाद्यानि दधी क्षीर घृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. नैवेद्यं समर्पयामि. ग्रास मुद्रा येत असेल तर ग्रास मुद्रा प्रदर्शित करावी. 5 वेळेला नमस्कार करावा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. 2 पळ्या ताम्हणामध्ये पाणी सोडावं. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे सपुष्पचन्दनं मुखवासार्थे वीडापुगिफलताम्बुल हिरण्यद्रव्यदक्षिणान् अर्पयामि. विड्या सुपारीवर दक्षिणा ठेवावी. पळीभर पाणी सोडून द्यावं. हिरण्यं गर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनन्तपुण्यफलदमतः शान्तिं प्रयश्च मे. हिरण्यगर्भदक्षिणान् समर्पयामि. नमस्कार करावा. नमस्करोमि. नारळ आणलेला आहे. त्या नारळाला गंध लावा. त्याच्यावर एक फूल वहा. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि. पत्रं पुष्पं फलं तोयं रत्नानि विविधानि च ग्रहाणार्घ्यं मया दत्तं देहि मे वाञ्छितं फलम्. ते नारळ मुख्य देवतेला उद्देशून किंवा बाळकृष्णाला स्पर्श करून बाजूला वाहून द्यायचं आहे. अनेन फलदानेन फलदोस्तु सदा मम. श्रीमत्सत्यनारायण देवता प्रीत्यर्थं विशेषनारिकेलफलं
समर्पयामि. नंतर नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. हे सर्व पूजन झाल्यानंतर ग्रंथ सरस्वतीचं आपल्याला पूजन करायचं असतं. गुरुजींनी जो ग्रंथ आणलेला असेल त्या ग्रंथाला एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून व्हावं. ग्रंथ सरस्वत्यै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या बीनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषचाड्यापः. ग्रंथ सरस्वत्यै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नंतर गुरुजी कथा वाचनाला आरंभ करतील. तत्पूर्वी एक सूचना. आपण हातामध्ये फूल आणि अक्षत घ्यावं. मनोभावे कथा श्रवण करावी. प्रत्येक अध्याय संपल्यानंतर फूल आणि अक्षत बाळकृष्णाला व्हायचं आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमद सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. एकदा नैमिष नावाच्या अरण्यात शौनक वगैरे मुनींनी सूत मुनींना विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फल कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत मुनी सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न भगवान विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वी तलावर हिंडत असताना तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत असलेले त्यांना आढळून आले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वी तलावरील सर्व लोकांची दुःखे नाहीशे होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून भगवान विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकामध्ये कोणालाही माहीत नसलेले पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदात जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य, सौभाग्य, संतती देणारे आहे. याला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासामध्ये किंवा ज्या वेळेला मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न होईल त्या वेळेला आपण सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा हे सर्व समप्रमाणामध्ये घेऊन भगवंताला प्रसाद अर्पण करावा. आपले बंधुबांधव, परिवार, मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा सर्वांनी ऐकावी. तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगामध्ये सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक उपाय आहे व तो पृथ्वी तलावर आहे. इति श्रीकंदपुराणे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमो अध्याय गौडः. श्रीराम जय राम जय जय राम. हरि विठ्ठल सत्यनारायण महाराज की जय. फूल आणि अक्षत पाहून द्यायच्यात बाळकृष्णाला. सुतंवाच. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासलेला होता. रोज गावामध्ये भिक्षा मागत हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखाचा नाश करणारे सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंतांनी त्याला सत्यनारायणाचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे
तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पुढं पूर्ण सुखी झाला. पुढं प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करीत असताना एक मोळीविक्या त्या ठिकाणी तहान लागली म्हणून आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथे थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची सर्व माहिती जाणून घेतली व तो आपल्या कामाला निघून गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो मोळी विकण्यासाठी नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य त्या मोळीच्या रूपानं मिळालं. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम अशा प्रकारे इष्टबांधवांसह सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावानं तो पृथ्वीतलावर परमसुख भोगून शेवटी मोक्षाला गेला. इति श्रीकंदपुराणे सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयो अध्याय गौडः. श्रीराम जय राम जय जय राम. हरि विठ्ठल सत्यनारायण महाराज की जय. सूत उवाच. सूत मुनी पुढे सांगतात, मुनी हो, अनेक एक कथा सांगतो ती ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत असताना तेथे साधू नावाचा एक वाणी आला. हे व्रत पाहून साधुवाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधुवाण्याला संतती नसल्यामुळे तो अतिशय दुःखी असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला केलेला नवस सांगितला. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला सुंदर असं कन्यारत्न झालं. तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधुवाण्याला सत्यनारायणाच्या पूजेची मात्र आठवण राहिली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एक योग्य वाणी समाजाच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधुवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण मात्र राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण प्रभू त्याच्यावर रागावले. ती हकीकत ऐका. थोड्याच दिवसामध्ये तो साधुवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नसारपुरामध्ये गेला. तेथे व्यापार करू लागला. काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्याच दिवसांनी तेथील चंद्रकेतूर राजाच्या वाड्यात चोरी झाली. द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधुवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले असताना त्यांनी त्या सासरे जावयांना चोर समजून पकडून राजासमोर उभं केलं. राजानेही फारसा विचार न करता त्या दोघांना बंदीशाळेत टाकलं. इकडे साधुवाण्याच्या घरीही चोरांनी सर्व मालमत्ता लुटून नेली. त्यामुळे त्याची पत्नी व मुलगी आतोनात दुःखी झाल्या. त्या घरोघर भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे सत्यनारायणाचे पूजन चालले होते. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता भगवंताला प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधुवाण्याच्या पत्नीला सत्यनारायणाची आठवण होऊन तिने श्री सत्यनारायणाचे पूजन केले व भगवंताला हात जोडून प्रार्थना केली की हे भगवंता, माझे पती व जावाई यांचा अपराध पोटात घे. त्यांना पूर्णपणे क्षमा कर, कारण तुझ्याशिवाय देवा त्यांना कोण बरे क्षमा करणार, अशी खरीखुरी करुणा भाकली. आणि सत्यनारायण प्रभू संतुष्ट होऊन त्यांनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की हे राजा, तुझे वाणी बंदीशाळेत टाकलेले आहेस, त्यांना उद्याला सोडून दे. तसेच तू त्यांची मालमत्ता जप्त केलेली आहे ती त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये पडलेले स्वप्न सांगून त्या दोघं सासरे जावयांना समोर आणविले. राजा त्यांच्याशी प्रेमाने बोलला, म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगामुळे तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने घरी जा, असे सांगून त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधुवाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व ते नगरात जायची तयारी करू लागले. इति श्रीकंदपुराणे सत्यनारायण व्रतकथायां तृतीयो अध्याय गौडः.
श्रीराम जय जय राम. हरी विठ्ठल सत्यनारायण महाराज की जय. सुतंवाच. नंतर साधुवानी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यासाचा वेश घेतला व ते साधुवाण्याला म्हणाले, हे साधो, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते दोघं वाणी उपहासाने म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून तर आपण विचारत नाही ना, पण आमची ही नौका पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. हे असत्य भाषण ऐकून भगवंत फक्त एवढेच म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे म्हणून भगवान पलीकडे तीरावर जाऊन बसले. इकडे साधुवाण्याने पाहिले तर नौका हलकीपणामुळे पाण्यावर आलेली होती. त्याचबरोबर तो घाबरला व नौकेत पाहू लागला तर खरोखर त्यात पालापाचोळा भरलेला दिसला. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई त्याला म्हणाला, महाराज, उगीच शोक करत बसू नका. हा त्या संन्यासी महाराजांचा शापाचा परिणाम आहे, म्हणून आपण त्यांना शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधुवानी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक त्यांना म्हणाला, महाराज, मगाशी मी जे आपणाला खोटे बोललो त्याबद्दल क्षमा करा. असे म्हणून साधुवाण्याने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवंत म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन करण्यास विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झालेले आहे. ते ऐकून साधुवानी दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी आपल्याला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधुवाण्याला देऊन भगवंत नाहीसे झाले. नंतर साधुवानी नौकेवर जाऊन बघतो तर नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधुवाण्याने मित्रांसह व जावयासह सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यानंतर त्याने एक दूत आपल्या पत्नीला वार्ता कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधुवाण्याची पत्नी पतिदर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सांगून गेली की तू सत्यनारायणाची पूजा कर. असे सांगून घाईने आईने निघून गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. परंतु ती पतिदर्शनाला उत्सुक असल्यामुळं तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यामध्ये बुडवली. ते पाहून कलावती शोकाने विव्वळ होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधुवानी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला. शेवटी कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. हे पाहून साधुवानी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करीत. हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण प्रभू आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद येऊन येईल तर तिला आपला पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी कलावतीने ऐकली. ती घरी गेली. तीर्थप्रसाद येऊन बंदरावर येत असताना तिला आपला पती स्वजनासह दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधुवानी प्रत्येक पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करू लागला आणि या लोकात सुख आणि समाधानात राहून शेवटी तो सत्यपुराला गेला. इति श्रीकंदपुराणे सत्यनारायण व्रतकथायां चतुर्थो अध्याय गौडः. श्रीराम जय जय राम. हरी विठ्ठल सत्यनारायण महाराज की जय. सुतंवाच. सुत पुढं सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून परत येत असताना एका वडाच्या झाडाखाली काही गवळी मुले सत्यनारायणाची पूजा करीत असलेले त्याला दिसले. परंतु राजा पुढे गेला नाही, अगर नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळ्यांनी श्री सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढं आणून ठेवला. नंतर गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अव्हेर केल्याने तो मात्र महादुःखी प्राप्त झाला. या राजाचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे राजाला कळून चुकले. पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला. भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र, ऐश्वर यांनी संपन्न झाला आणि या लोकात सुख आदी समाधानात राहून शेवटी तो सत्यपुराला गेला. जो कोणी हे अतिदुर्लभ सत्यनारायणाचे व्रत करतो किंवा फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला
सत्तरणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे वस्तूंचा लाभ होतो, दारिद्र्याला धन मिळते, बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो, भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फल मिळते, त्याला सत्यनारायण लोकही प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्तरणाचे व्रत तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सत्यांची पूजा ही फल देणारी आहे. अशा या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतील, कोणी सत्यदेव म्हणतील, कोणी ईश म्हणतील, कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठन किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्तरणाच्या प्रसादाने नाहीशी होतात. इति श्रीकंदपुराणे सत्यनारायण व्रतकथायां पंचमो अध्याय गोडः. श्रीराम जय राम जय जय राम. हरि विठ्ठल सत्यनारायण महाराज की जय. यानंतर देवाच्या पुढं चौकोनी मंडल करायचं आहे, त्याच्यावर प्रसाद ठेवायचा आहे, प्रसादाचं भांडं ठेवायचं आहे. नंतर तुळशीपत्र हातामध्ये घ्यावं, पाणी घ्यावं, नैवेद्याभोवती पाणी फिरून पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे. नाभ्यासीदंतरिक्षं शीर्ष्णोद्यौः समवर्तत पद्भ्यां भूमृदिशाश्रोत्रा तथा लोकाम् अकल्पयन्. आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिरह्यतां नैवेद्यं समर्पयामि. 2 पळ्या परत तामनामध्ये पाणी सोडायचं आहे. हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. नमस्कार करावा, प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नंतर आरतीचं ताट घेऊन उभं राहायचं आहे. वाकून आरती देवाला ओवाळायची आहे. नंतर कापूर लावायचा आहे. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो वरा. ऋणझुन तीनो पुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. रत्नोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंडक त्रिनयना. दास रामाचा वाट पाये सदना. संकष्टी पावावे निर्मानी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमतिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाता तुझैसे नाही. चारिष्टमले परंतु न बोलवे काही. साई विवाद करिता पडले प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसी लवलाई. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमतिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. देशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण कोण पुरविल आशा. नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय
ओंकार ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी युगे 28 विटेवरी उभा वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्मालेगा चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळसी माळा गळा कर ठेवूनी कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्याची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती ओ साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तयावय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गालिंगटांगन वंदिन चरणं डोळ्यान पायिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजिन भावे ओवाळिन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे फूल आणि अक्षत सर्वांनी हातामध्ये घ्यावं. ओम जज्ञेन जज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्त जत्र पूर्वे साद्याः सन्ति देवाः. ओम राजादिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्मये समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्. सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंग्रहे अवीक्षितस्य कामप्रियैर्विश्वे देवाः सभासद इति. ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्.
एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः। चरणकमले मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। मंत्रपुष्पांजली स्थापित देवतांना वाहून द्यायची. वाहिल्यानंतर अंगाभोवती 2 प्रदक्षिणा घालाव्यात. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे। अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर। यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। गतं दुःखं गतं रोगं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर। यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम्। विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। विष्णुस्मरणात् परिपूर्णर्पणमस्तु। खाली बसावं. बसल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यावं. एतानि अत्र गन्धाक्षत धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा प्रदक्षिणा आनया पूजयः कर्म प्रधान देवताः प्रियतान्न मम। यानंतर स्वतः सर्वांनी तीर्थप्रसाद घ्यायचा आहे. तीर्थप्रसाद घेतल्यानंतर आलेल्या ब्राह्मणाचं आपल्याला पूजन करायचं आहे. गुरुजींच्या कपाळी गंध लावावा. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। महाविष्णुस्वरूपिणे ब्राह्मणाय नमः। नंतर गुरुजींचं हस्तपूजन करायचं आहे. हातावर पाणी घालावं. ब्राह्मणानां हस्ते सुप्रोक्षितमस्तु शिवाप सन्तु सन्तु शिवापः अस्तु सौमनस्यमस्तु गंधापान्तु सौमंगल्यंचस्तु. हाताला गंध लावावा. अक्षता पान्तु आयुष्यमस्तु पुष्पाणि पान्तु सौस्त्रियमस्तु तांबुलानि पान्तु ऐश्वर्यमस्तु दक्षिणा पान्तु बहुदेयांचास्तु. गुरुजींच्या हातामध्ये तांबूल म्हणजे फल सुपारी द्यावी. दक्षिणा द्यावी. गुरुजींना यथाशक्ती वस्त्र आपल्या इच्छेप्रमाणे द्यावं आणि मनोभावे नमस्कार करून त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. नंतर या ठिकाणी ब्राह्मण भोजनाचा संकल्प असतो. आजच्या या कलियुगामध्ये किंवा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्राह्मण भोजन घडणं इतकं सोपं नसतं. मुळात गुरुजीच आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे ब्राह्मणाला शिदा देऊन आपण या संकल्पातून मोकळे होऊ शकतो. म्हणून ब्राह्मणाला कोरडा शिदा द्यायचा आहे. त्याचा संकल्प हातामध्ये घ्यायचा आहे. म्हणायचं आहे श्रीमत् सत्यनारायण व्रत अंगभूतम सकल फल प्राप्त्यर्थम आचार्य ब्राह्मणाय काष्ठपात्र रहित अमान्न दानानी करिष्ये. पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे. नमस्कार करायचा आहे. यानंतर पूर्वीच्या काळी दुसऱ्या दिवशी सत्यानारायणाची उत्तर पूजा होत असे. परंतु आज हे गतिमान जीवनात शक्य नसल्यामुळं गुरुजींकडून लगेच उत्तर पूजा ही करून घ्यावी. हातात अक्षत घ्याव्यात. यान्तु देवग्रहगणा सर्वे स्वशक्त्या पूजिता मया इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. स्थापित देवतांना म्हणजे चलप्रतिष्ठित देवतांना, नवग्रहांना, कलशाला अक्षत वाहून स्थापित देवतांचं विसर्जन करायचं आहे. विसर्जनम. नंतर दुसऱ्या दिवशी पूजा आवरून झाल्यानंतर पूजेचं साहित्य आपल्या गावातील
जे गुरुजी असतील त्यांच्याकडे सुपूर्त करायचं आहे. त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार करावा.